अभूतपूर्व उत्साहात पारगडवर शिवराज्याभिषेक सोहळा, गोंधळ, पोवाडे, रणहलगी आणि युद्धकला प्रात्यक्षिकांनी वातावरणात चैतन्य. शासन स्तरावर मात्र होतंय गडाकडे दुर्लक्ष. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चंदगड तालुक्यातील अजिंक्य किल्ले पारगडवर 351वा शिवराज्याभिषेक दिन चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. मजरे कार्वे येथील शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन, शिवनेरी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आणि पारगड ग्रामस्थांच्या वतीनं रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याच्या धर्तीवर 8 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. 6 जून 2024 रोजी पहाटे काकडा आरती, 8 वाजता हनुमान मंदिरानजीक आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गोपाळराव पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण, शस्त्रास्त्र पूजन आणि भंडारा उधळण करण्यात आली. यावेळी गड पायथा ते भवानी मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान सदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी वळिवडे येथील दिगंबर खांडेकर आखाडा पथकानं लेझिम, मर्दानी खेळ आणि चित्तथरारक युद्धकला प्रात्यक्षिकं सादर केली. भवानी मंदिरासमोरील मुख्य राज्याभिषेक सोहळा प्रसंगी शिवचरित्र अभ्यासक पराग निट्टूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराज लिखित बुद्धभूषण या ग्रंथातील संस्कृत भाषेतील शिवराज्याभिषेक वर्णनाच्या ओव्यांचे संदर्भ आणि अर्थासह स्पष्टीकरण देत राज्याभिषेकाचं महत्त्व विशद केलं. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, नंदाताई बाभुळकर, कार्वेचे सरपंच शिवाजी तुपारे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी दिनांक 5 रोजी कार्वे इथून शिवपालखीचं गडावर आगमन झाल्यानंतर गड स्वच्छता, गड पूजन करण्यात आलं. सायंकाळी संगीतकार अभिजित पाटणे आणि सहकाऱ्यांच्या गीतबहार कार्यक्रमानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी हत्ती मित्र आनंद शिंदे यांनी हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांशी आपण मैत्री करण्याची वेळ आल्याचं मत व्यक्त केलं. रात्री मान्सूनच्या रिमझिम पावसात शाहीर रंगराव पाटील आणि पथकानं शाहिरी साज चढवला. त्यांच्या पोवाड्यांनी गडावर शिवचैतन्य निर्माण केलं. रात्री भवानी मंदिरासमोर देवीचा गोंधळ मांडण्यात आला. यावेळी हलगी सम्राट संजय बापू आवळे आणि पथकाच्या हलगी आणि भूमकीच्या ठेक्यावर शेकडो शिवभक्तांनी दिवट्या नाचवत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी पावसाळी धुक्यानं व्यापलेल्या आसमंतात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमात देवाप्पा बोकडे, विष्णू गावडे, शिवाजी सावंत, अशोक कदम, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह चंदगड, आजरा, गडिंग्लज, बेळगाव सीमा भाग आणि तळ कोकणातून प्रचंड संख्येनं शिवभक्त तसंच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन केंद्र म्हणून किल्ले पारगडकडे पाहिलं जातं. तथापि तिथे येणाऱ्या पर्यटक, शिवभक्त आणि ग्रामस्थांसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. गेली अनेक वर्ष मागणी असूनही इथं अद्याप पाण्याची सोय नाही. उन्हाळ्यातील 3 महिने गडावर पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. राज्याभिषेकासाठी आलेल्या शिवभक्तांनाही याचा फटका बसला. 8 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालये उदासीन आहेत. गडावर दाखल शिवभक्तांची दखल शासकीय पातळीवर कुठेही घेतलेली दिसत नाही. केवळ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. काही वर्षांपासून गड ताब्यात घेतलेल्या वन विभागाचेही गडावरील अंतर्गत रस्ते आणि सोयी सुविधांबाबत दुर्लक्षच आहे.